हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, सकाळची आपली जी काही कामं आहे तीच माझी सुरू आहे. तर आज ना थोडं चण्याची डाळ मला उन्हात वाळवत घालायची होती. चला, ही डाळ ना वर टाकते मी वाळत आता, कारण वरच छान ऊन आहे. तर आज गहूही दळून आणायचे आहे आणि म्हटलं मग गव्हासोबत बेसनही दळून बोलावून घेईल, म्हणून ना चण्याची डाळ मी वरच वाळत टाकली. कारण वर छान ऊन आलेली आहे, त्याच्यामुळे छान डाळ पण कडक येऊन जाते आणि मग छान दळून पण चांगली येत असते ती बेसन त्याचं. तर म्हणून ना मग डाळ वर नेऊन मी टाकली आणि गहू निवडायचे आहे. मात्र आता सगळे कामं वगैरे झाल्यानंतर बघते मी ते निवडायचं. आणि इकडे दुधावरची साय पण भरपूर जमा झालेली आहे. तर आज मला ना त्याचं तूपही बनवून घ्यायचं आहे, म्हणून थोडं काही वेळाआधी ना मी तो डबा वगैरे बाहेर काढून ठेवून देत असते मलाईचा. आणि मग काही वेळानंतर मग मी तूप बनवून घेणार. तर माझ्याकडे ना गाईचं दूध येत असतं, तर मुलांना ते प्यायलाही होतं आणि भरपूर अशी छान ना साय पण निघते. तर त्याच्यामुळे त्याचं तूपही घरी बनून जातं. आणि जेव्हापासनं ना घरी तूप बनवायची सवय झालेली आहे आणि घरचं तूप खायची सवय झालेली आहे, तर बाहेरचं विकतचं वगैरे तूप आणलं तर माहीत नाही, त्याला चवच लागत नाही आणि जसा पाहिजे तसा ना सुगंधसुद्धा येत नाही त्या तुपाला. आणि घरी तूप बनवत असल्यामुळे बाहेरचं तसंही जास्त काही आणण्याचं काम पडत नाही मला. फक्त हिवाळ्यात वगैरेच पडतं, कारण हिवाळ्यामध्ये कसं थंडीचे दिवस असल्यामुळे गाजराचा हलवा किंवा असे लाडू वगैरे हे सगळे पदार्थ बनतात. त्यामुळे तूप थोडं जास्त लागतं या सीझनला. त्यामुळे मग कधीकधी थोडं मागवायचं काम पडतं बाहेरून. आणि घरचं तूप खायची ना एवढी सवय झालेली आहे की बाहेरचं तूप मागवून जर वापरलं कधी डाळीमध्ये, म्हणजे वरणात वगैरे टाकून दिलं, पोळीला लावून दिलं, तर सगळेच ना ओळखतात की हे घरचं तूप नाही आहे म्हणून. आणि हे तूप बनवताना ना जो सुगंध येतो घरामध्ये, तर मला तर खूप आवडतो त्याचा सुगंध. विलायची वगैरे टाकल्यानंतर छान सुगंध येतो मस्त त्याचा. मात्र माझ्याकडे ना अपेक्षा आणि सक्षमला ना याचा म्हणजे आपण तूप शिजवतो तो जो स्मेल असतो ना, तो दोघांनाही आवडत नाही. त्यामुळे मग ते म्हणतात की आम्ही घरी नसतानाच तू बनवत जा म्हणून. तर आता दोघंही घरी नव्हते, तर चला, बोलता बोलता बरीचशी कामं झाली. तर इकडे मी भाजीलाही फोडणी दिला आणि कणिक म्हणजे आधीच मळून ठेवलेली होती मी. आणि त्यानंतर मग मी पोळ्या वगैरे टाकून घेणार. तर आधी आता ना पहिले जी मलाई काढून ठेवलेली होती, तर आधी मिक्सरला लावून ना ती छान फिरवून घेते आणि एकीकडे मग मी तूप करायला ठेवून देते, म्हणजे भाजी पण होते आणि तूप पण होते. आणि त्यानंतर मग पोळ्या करून घेणार. तर मिक्सरमध्ये ना सगळी मलाई आणि त्यामध्ये थोडं मग पाणी टाकून थंड, म्हणजे जे रूम टेम्परेचरचं पाणी आहे ते टाकलेलं आहे मी. ते टाकून ना चालू बंद करत असं मी मिक्सरला लावून छान फिरवून घेतलं. तर बघा किती छान असं त्याचं लोणी निघालेलं आहे. आणि ते मी आता ना 4-5 पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे, कारण बऱ्याच दिवसाची ती साय वगैरे ठेवलेली असते आपण जमा करतो तर. तर म्हणून ना छान पाण्याने ते धुवून घेतलं आणि आता इकडे गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आणि आता ते सगळे जे भांडे होते त्याचे मलाईचे वगैरे, तर ते सगळे तेलकट असतात. त्यामुळे मी लगेच ना मग त्याच्यामध्ये गरम पाण्याने ते धुवून घेते, कारण मग बाकीचे वगैरे भांडे त्याच्यामध्ये बेसिंगमध्ये पडतात. तर त्याच्यामुळे मग बाकीचेही भांडे तेलकट होतात आणि बाकीच्या भांड्यांना देखील ना याचा सगळा वास लागतो, तो तेलकट आणि परत तो दुधाचा म्हणजे साईचा सगळा. त्यामुळे मी ना ती भांडी तेव्हाच्या तेव्हाच गरम पाण्याने धुवून टाकते. तर चला, इकडे मेथीची आणि आलूची मी भाजी केलेली आहे आणि तूप इकडे तापायला ठेवून दिला आणि इकडे चपात्या करायला घेतलेल्या आहे. तर 3 शेगडीची गॅस असल्यामुळे ना म्हणजे एकाच वेळी छान भरपूर 3 गोष्टी शिजतात गॅसवर आणि पटकन होऊन पण जातात. आणि म्हणूनच मग मी तूपही करायला घेतलं, कारण मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तूप करायला घेतलं असतं तर मग तूप बनवताना की नाही थोडं त्याच्याकडे लक्षच देत राहावं लागते. आपण इकडे तिकडे जास्त जाऊ शकत नाही, कारण कधी कधी फ्लेम वगैरे आपल्याच्याने चुकीने जास्त राहिली किंवा काही, तर ते गंजाच्या बाहेरही जातं. किंवा मग कधी कधी शेवटी जेव्हा होत आलं ते तूप, तर
पटकन त्याचा रंग बदलतो, म्हणजे लालसर वगैरे होण्याची शक्यता असते. म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाक करता करता तूपही होऊन जाणार, म्हणून मग ते लगेच त्यासोबतच बनवून घेतलं. आणि चला तूपही झालेलं होतं, बाकीचाही सगळा माझा स्वयंपाक झाला. फक्त आता वरण भाताचा कुकर मला लावायचा होता, तर तो मी लावून घेतला. आणि बघा भरपूर असं छान डबाभर मस्त तूप निघालेलं आहे आणि खूप छान झालेलं होतं तूप. आणि तुपाचा ना खूप छान असा सुगंधही मस्त घरात दरवळून राहिलेला आहे. तर चला आता स्वयंपाकही झालेला होता आणि तूपही छान बनलेलं होतं माझं. त्यानंतर आता मला गहू निवडून घ्यायचे होते, कारण आज दळण बोलवायचं आहे मला. तसं आहे घरी दळण, मात्र थोडं संपण्याआधीच मी बोलावून घेत असते. आणि म्हणूनच मग मी चण्याची डाळ पण मगाशीच उन्हामध्ये वाळत घातली, कारण उन्हामुळे ती छान गरम येते आणि थोडी कडक पण येते, त्याच्यामुळे ते दळून पण छान निघते. आणि तर चला इकडे गहू वगैरे निवडून झाले माझे. आणि सक्षमच्या हाताने मग सायंकाळी बोलवणार मी ते दळून, म्हणजे 5च्या नंतरच ती चक्की वगैरे उघडत असते, तर त्याच्यानंतरच मग ते पाठवावं लागतं दळण. तर चला गहू निवडून झाले माझे आणि नंतर मग ते मी मोजून वगैरे सगळे भरून ठेवून दिले. त्यानंतर काही कपड्यांच्या मला सिलाया मारायच्या होत्या, तर ही सगळी कामे ना दुपारच्या वेळेतच करावी लागतात, मग सायंकाळी पण काही वेळ मिळत नाही. तर म्हटलं चला आता थोडा वेळ होता, म्हणून मग ते सगळे कपडे ना मी शिवायला घेतले. आणि घरी ना मशीन असल्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी अशा कुठल्या शिवायच्या राहिल्या की अगदी छान सोयीस्कर असतं. कारण बाहेर आपण शिवायला दिले तर या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पैसेही द्यावे लागतात आणि ते वेळेवर देतही नाही. त्यामुळे आपल्याला थोडंफार जरी शिवणकाम वगैरे आलं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला कुणावरनं अवलंबूनही राहावं लागत नाही. तर चला आज बरीचशी एक्स्ट्रा कामं झाली. तूपही माझं बनवून झालं आणि त्यानंतर गहूही निवडून झाले. जे काही थोडंफार शिवणकाम होतं तेही झालं. तर रोजच्या ठरलेल्या कामापैकी 1-2 शिल्लक कामं झाले की छान वाटतं. तर चला आता इथेच व्लॉगचा मी एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.